एकीकडे 65 पेक्षा जास्त मेडिकल कॉलेज, तो दुसऱ्या बाजूने अजूनही पीएससी सीएससी केंद्रांची कमतरता आणि 20% पदांची कमतरता. एकीकडे 90,000पेक्षा जास्त डॉक्टर, तर दुसरीकडे जिथे 55% महाराष्ट्र आलो त्या ग्रामीण भागात अजूनही डॉक्टरांची आणि उपकरणांची कमतरता. एकीकडे 90% बीसीजी डीपीटी आणि पोलिओ व्हॅक्सीकरण आणि मिशन इंद्रधनुष्य सक्सेसफुल, तर दुसऱ्या बाजूने अजूनही टीबी मलेरिया डेंग्यू याच्या मध्ये अग्रेसर. एकीकडे माता मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर सर्वात कमी, तर दुसऱ्या बाजूने अजूनही कुपोषणाचा. एकीकडे टेलिमेडिसिन डिजिटल हेल्थ आणि निरामय योजना यशस्वी, दुसऱ्या बाजूने अजूनही मानसिक आरोग्य केंद्रांचा आणि तज्ञांचा अभाव. एकीकडे 20,180 करोड रुपयाचं राज्य सरकारचं आरोग्य बजेट, तर दुसऱ्या बाजूने अजूनही औषध खरेदी किंवा इतर सेवा पुरवठा डझनभर तक्रारी. अशी आहे आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्याची मिश्र अवस्था. एकीकडे प्रगती तर दुसरीकडे अजूनही आव्हाने, पण एक जागरूक नागरिक, एक निस्वार्थ आरोग्य सेवक आणि एक योग्य धोरण, या तिघांचा ताळमेळ बसला तर महाराष्ट्राचा आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडवायला डाव्या हाताचा खेळ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.